नमस्कार प्रशिक्षणार्थ्यांनो, रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग या मॉड्यूलमध्ये आपले स्वागत आहे। या सेशनमध्ये आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेशनच्या एअर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीमच्या तपासणीविषयी जाणून घेणार आहोत। उद्दिष्टे या प्रात्यक्षिकाच्या शेवटी तुम्ही हे करू शकाल। फ्रीजर कंपार्टमेंट, फ्रेश फूड कंपार्टमेंट आणि उपलब्ध असल्यास मीट कीपर कंपार्टमेंट मधील एअर फ्लो तपासा। फ्रीजर कंपार्टमेंट, फ्रेश फूड कंपार्टमेंट आणि मीट कीपर कंपार्टमेंट मधील तापमान तपासण्यासाठी रिमोट सेन्सिंग बल्ब थर्मामीटर वापरा। फ्रीजर कंपार्टमेंट मध्ये आणि मीटर कीपर डिपार्टमेंट मध्ये फ्रॉस्ट किंवा दव जमा झाले आहे का ते तपासा। विशेषतः ज्या भागात जास्त ह्युमिड एअर फ्रेश फूड कंपार्टमेंट मधून फ्लो करते। एअर डक्ट किंवा विंड मध्ये कोणतेही विजिबल ब्लॉकेजेस किंवा अडथळे आहेत का ते तपासा। एअर फ्लो रोखू शकणारा मलबा किंवा वस्तू साफ करा। योग्य एअर फ्लो ब्लॉक करू शकणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा डिस्कनेक्शनसाठी डक्ट वर्क्सची तपासणी करा। चला आता आपण फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील एअर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम तपासण्यासाठी आवश्यक असलेले टूल्स, इक्विपमेंट आणि उपभोग्य वस्तू पाहूया। टूल्स, इक्विपमेंट आणि उपभोग्य वस्तू। रिमोट बल्ब सेन्सर सह थर्मामीटर, स्क्रू ड्रायव्हरचा सेट, आवश्यक असल्यास ॲलन कीचा सेट। डोमेस्टिक फ्रोस्ट फ्री रेफ्रिजरेटर डबल डोअर, 5 एम्पियर फ्यूज वायर आणि इन्सुलेशन टेप, कॉटन वेस्ट। चला आता आपण फ्रोस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील एअर डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम तपासण्यासाठीची आवश्यक तयारी पाहूया। कार्य 1. फ्रोस्ट फ्री रेफ्रिजरेटरच्या फ्रीजर कंपार्टमेंट, फ्रेश फूड कंपार्टमेंट आणि उपलब्ध असल्यास मीट कीपर कंपार्टमेंट मधील एअर फ्लो तपासा। एअर डक्ट किंवा वेंट्स मधील कोणत्याही दिसणाऱ्या ब्लॉकेजेसची किंवा अडथळ्यांची तपासणी करा। एअर फ्लो रोखू शकणारा कोणताही मलबा किंवा वस्तू काढू नका। खराब झालेल्या किंवा डिस्कनेक्ट झालेल्या डक्ट वर्कचे निरीक्षण करा जे योग्य एअर फ्लो ब्लॉक करू शकतात। रेफ्रिजरेटर चालू करा आणि फ्रेश फूड आणि फ्रोझन फूड दोन्ही कंपार्टमेंट मध्ये ते पूर्णपणे भरलेले असल्याची खात्री करा। पुढील कार्य सुरू ठेवण्यापूर्वी रेफ्रिजरेटरला किमान 2 तास चालू द्या। रेफ्रिजरेटरच्या विविध भागामधील तापमानातील फरकांचे निरीक्षण करा। तापमानातील फरक असमान एअर फ्लो डिस्ट्रीब्यूशन दर्शवू शकतो। रेफ्रिजरेटरचे डोअर उघडा, डोअर स्विच काढून टाका आणि 5 एम्पियर फ्यूज वायरने टर्मिनल शॉर्ट करा। इन्सुलेशन टेपसह ओपन टर्मिनल्सचे इन्सुलेशन करा आणि डोअर स्विच पुन्हा इन्स्टॉल करा। यामुळे इव्हॅपोरेटर फॅन सतत चालू राहील। इव्हॅपोरेटर फॅन चालू आहे याची खात्री करण्यासाठी फ्रीजर आणि फ्रेश फूड कंपार्टमेंट मधील एअर फ्लो आपल्या हाताने अनुभवा। जर रेफ्रिजरेटर चालू असेल परंतु आवश्यक तापमानापर्यंत पोहोचत नसेल तर युनिट थांबवा आणि लहान स्क्रू ड्रायव्हर्स वापरून इव्हॅपोरेटर फॅन कंपार्टमेंटचे कव्हर उघडा। फॅन ब्लेड सेट स्क्रू सह घट्टपणे जोडलेले आहे की नाही तपासा। आवश्यक असल्यास स्क्रू घट्ट करा आणि इव्हॅपोरेटेड फॅन कंपार्टमेंटचे कव्हर पुन्हा इन्स्टॉल करा। कार्य 2. फ्रीजर कंपार्टमेंट आणि मीट कीपर कंपार्टमेंट मध्ये फ्रोस्ट किंवा दव जमा होत आहे का, तसेच फ्रेश फूड कंपार्टमेंट मध्ये वाहणारी उच्च ह्युमिड एअर तपासा। डोअर बंद करून रेफ्रिजरेटरच्या मुख्य भागावर डोअर गॅस्केट आणि गॅस्केट सीलिंग एरियामध्ये
पातळ कागद घाला. गॅस्केट योग्यरित्या सील आहे की नाही हे तपासण्यासाठी कागद बाहेर काढा. जर कागद सहज बाहेर आला तर ते सीलिंग समस्या दर्शविते, ज्यामुळे आजूबाजूच्या हवेतील मॉइश्चर फ्रीजर कॅबिनेटमध्ये फ्रॉस्ट किंवा दव म्हणून जमा होतो. सभोवतालमधून मॉइश्चर लिकेज टाळण्यासाठी आणि सीलिंग सुधारण्यासाठी डोअर गॅस्केट बदला. लो टेम्परेचर सेटिंग मधून थर्मोस्टॅटला नॉर्मल स्क्रूल पोझिशनवर रिसेट करा. रेफ्रिजरेटरला चालू द्या आणि थर्मोस्टॅट सेटिंगचे निरीक्षण करा. ते नॉर्मल कूल पोझिशनमध्ये गेले पाहिजे. थर्मोस्टॅट नॉर्मल कूल पोझिशनमध्ये ट्रिप होत नसल्यास थर्मोस्टॅट काढून टाका आणि बदला. हीटरच्या टाइम डिले स्विचची स्थिती तपासा. दीर्घकाळ चालवल्यामुळे दोष आढळल्यास ते हीटर चालणे थांबवू शकते, ज्यामुळे फ्रॉस्ट किंवा दव जमा होते. डिफेक्टिव्ह टाइम डिले स्विच रिमूव्ह करा आणि पॉवर फंक्शनिंग सुनिश्चित करण्यासाठी त्यास नवीन स्विचसह बदला. रिकॅप. या विषयात आपल्याला हे कसे करावे ते कळले आहे. फ्रीजर कंपार्टमेंट, फ्रेश फूड कंपार्टमेंट आणि उपलब्ध असल्यास मीट कीपर कंपार्टमेंट मधील एअर फ्लो तपासणे. फ्रीजर कंपार्टमेंट, फ्रेश फूड कंपार्टमेंट आणि मीट कीपर कंपार्टमेंट मधील रिमोट सेन्सिंग बल्ब थर्मामीटर वापरून तापमान मोजणे. फ्रीजर कंपार्टमेंट आणि मीट कीपर सेक्शन मध्ये फ्रॉस्ट जमा झाल्याची तपासणी करणे. तसेच फ्रेश फूड कंपार्टमेंट मधील जास्त ह्युमिडिटी ऑब्झर्व करणे. कोणत्याही दिसणाऱ्या ब्लॉकेजेस किंवा अडथळ्यांसाठी एअर डक्ट किंवा वेंटचे परीक्षण करा. योग्य एअर फ्लो ब्लॉक करणारा कोणताही मलबा किंवा वस्तू काढून टाकणे. योग्य एअर फ्लो ब्लॉक करू शकणाऱ्या कोणत्याही नुकसान किंवा डिस्कनेक्शनसाठी डक्टवर्कची तपासणी करणे. आशा आहे की तुम्हा सर्वांना फ्रॉस्ट फ्री रेफ्रिजरेटर मधील एअर डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तपासण्याची प्रक्रिया समजली असेल. धन्यवाद प्रशिक्षणार्थ्यांनो. आपण पुढच्या सेशनमध्ये भेटूया. बाय.